कोण वारलं? त्यानं जाऊन विचारलं कोण वारलो? तो म्हटलं ज्या 4 खांद्यांच्या वरती जो दिसतंय ना माझ्या अंदाजानं तोच वारला. अरे म्हणे काही बुद्धी आहे का तुला उत्तर देताना? नीट सांग ना कोण वारलं? तो म्हटलं मला माहिती नाही, तुम्ही पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही, पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही. म्हटलं पुढे जा. तो एकदम पुढे गेला. त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात उजव्या हातात मडकं होतं, डाव्या हातात कुत्रं होतं. तो म्हटलं राम राम. कोण वारलं? तो म्हटलं आपली बायको वारली. मडकं ठीक आहे पण कुत्रं? तो म्हटलं तेच तिला चावलं. अरे बापरे. मग सोबत? तो म्हणे अहो इतक्या अडचणीच्या काळात जे माझ्या मदतीला धावून येतं त्याला घरी कसं ठेवू? मी आपलं म्हटलं सोबत न्यायचं याला. तो विचारायला आलेला गुंजाळवाडीचा होता. तो म्हणे साहेब 2-4 दिवस माझ्या घरी खूप अर्जंट काम आहे या कुत्र्याचं, तुम्ही 2-4 दिवस हे कुत्रा आपल्या घरी द्या. तो म्हटला वेळा झाला का तू? अरे मागच्या अंत्यविधीला नाही, निम्मे कुत्र्यासाठी झालेले रांगे तू बरा, तसं कुत्रं मिळणार नाही. हा जर रांगा लावून तयार आहे दुःख मिटवायला, पण कोणाचं मिटलंय की आपलं मिटेल? संघर्ष, दुःख, यातना, वेदना, आजार माणसाच्या 5वीला पुजलेलं आहे महाराज. खंत मानू नका, आहे तेवढे दिवस मजेत काढायचे. अजित दादासारखा इतका मोठा नेता, त्या नेत्याला नियतीनं 3 मिनिट दिले नाही, इतका नियतीचा काळ निष्ठुर आहे, मरणाचा काळ निष्ठुर आहे. काय सांगता, काय कमी होतं? पण मरणाचा काळ निष्ठुर आहे महाराज. इतक्या मोठ्या माणसाला 3 मिनिट देत नाही. मला लय हौस होते अगोदर ताई विमानात बसायची, लय आनंद वाटायचा. पुणे भागात गेलो की असं वाटायचं नागपूरला जाताना विमानानं जावं, गाडी लावून द्यायची. आता नाही, आता विमान चित्रात पाहिलं तरी मला भीती वाटते. विमानात बसायला तिकीट लागतं आणि उतरायला नशीब लागतं. असंच म्हणावं लागतं यार. मी आज का सांगतोय, कारण आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी घटना घडली होती. वर्ष पूर्ण झालं आज त्या घटनेला. मोठं कठीण आहे. काळ कधी कोणता कोणावर घालेल सांगता येत नाही. त्यामुळं आनंदी राहा, समाधानी राहा. कीर्तनाची वेळ संपलेली तरी पिंगळेची चिठ्ठी आलीच. फार मुंगळा झाला ते म्हणता म्हणता, पण तो पिंगळा काय आपला नाच सोडना. पण सगळ्यांना आनंद आहे, हौस आहे. गुळ खा पण म्हणा, तुमचा जीव गेला तरी चालेल. तुम्ही काय खायचं ते खा, पण पिंगळा म्हणून जाय. सगळ्यांचा आनंद आहे म्हणूया. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच मान्यवर आहे. थोरात साहेबांच्या कन्या आदरणीय जयश्रीताई थोरातही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. मी ताईंना सुद्धा मनपूर्वक वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसा मी याच मतदारसंघातला माणूस आहे सर. इथले एक आमदार म्हणजे आमच्या मतदारसंघातले, मी स्वतः इथले एक आमदार आहे सत्यजित तांबे. त्यांचा मतदारसंघ आमच्या गावापर्यंत आहे. माझं गाव शेवटचं आहे तुमच्या मतदारसंघातलं. अशी कशी गोष्ट करता तुम्ही? त्यामुळं माझा संबंध आहे इथं. त्यामुळं खूप आनंद आहे. सगळ्यांचे चरणी प्रणाम आहे. विविध क्षेत्रातली विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला आलेले, तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करून माझ्या सेवेला विराम देतोय. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा झुंबराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. काही वाटोळ करू नका. चांगल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर ज्ञानोबारांचं दार ठोका, तुकोबारांकडे झाला. आनंद आहे, अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला तुम्ही लावून नसावे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. मग पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी.